नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज अनेक शेतकरी बांधव प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञान आत्मसात करून डाळिंब शेतीत यशस्वी वाटचाल करत आहेत. आज आपण अशाच एका यशस्वी शेतकरी बंधूंना भेटणार आहोत. चला तर मग भेटूया सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कंदार गावचे श्री चेतन मोरे यांना आणि जाणून घेऊया त्यांची प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञानासोबतची यशस्वी वाटचाल. सोलापूर जिल्ह्यातील कंधार या करमाळा तालुक्यातील जिथं केळीचं हब आहे, ऊसाची आणि केळीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, तिथे चेतन मोरे साहेब यांच्या एक खोड तंत्रज्ञान प्रवीण एक खोड तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रवीण भगवा या व्हरायटीचं आपण या प्लॉटवरती उभा आहोत. मला वाटतं आज त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत. मोरे साहेब, आज प्लॉट हार्वेस्ट होतोय. किती दिवसाचा प्लॉट आहे हा? लागवड केल्यापासून 21 महिने झाले. लागवड केल्यापासून 21 महिने झाले. एक खोड तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला या विशेष बाबी कोणत्या सापडल्या किंवा जाणवल्या, अनुभवल्या, त्या अनुषंगानं आत्ता हार्वेस्टिंगमध्ये एक झाड तुम्हाला किती किलोमध्ये उतरतंय? आम्हाला तसं येऊन बघवा ही व्हरायटी आपण लागवड केली होती. आणि आज 21 महिने पूर्ण झाले. आज हार्वेस्टिंगचं काम चालू आहे. हार्वेस्टिंगचं काम आज चालू आहे. अच्छा. तर आज आम्हाला म्हणजे हार्वेस्टिंग करत असताना आम्हाला असं जाणवलं की 15 ते 16 किलोने झाड प्रत्येकी झाड एक उतरेल. 800 झाडं आहेत, 13 टन माल निघेल. 15 किलो एक झाड, त्याच्यामध्ये फळाची साईज मिनिमम किती आली आणि मॅक्सिमम किती आली? मिनिमम म्हणजे 650 पर्यंत साईज गेली. सरासरी 350-300 म्हणजे साधारणपणे 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम पासून ते 650 ग्रॅम पर्यंत तुम्हाला साईज आलेली आहे आणि सरासरी तुमची 300 ग्रॅम पर्यंत जास्त फळ आहेत, बरोबर? बरं, याशिवाय आता तुम्ही माल दिलेला आहे, कसा दिला? 145 रुपयाने सरसकट दिलेला आहे. या टोटल 800 झाडामध्ये किती माल निघाला आहे? 800 झाडामध्ये आम्हाला 13 टनची अपेक्षा आहे आणि 13 टन निघेल 100%. बरं, मग आता काल किती गेला? काल आमचं 6 टन माल निघेल. काल 6 टनामध्ये रिजेक्शन किती निघालं? 80 किलो निघेल. 80 किलो. आणि आज किती जाईल साधारणपणे? आज 6-7 टन माल पूर्ण आज हार्वेस्टिंग होईल. 6-7 टनापर्यंत. आज कमीत थोडं आज 50-60 पर्यंत निघेल रिजेक्शन. 50-60 किलो पर्यंत निघेल. म्हणजे रिजेक्शन तुमचं निश्चितपणे नाही. जे बहुखोडमध्ये रिजेक्शन तुम्हाला मोठ्या प्रमाणात निघतं, त्यात रिजेक्शनचं क्वांटिटी आपण बहुखोडमध्ये नाही काउंट करू शकत, पण एक निश्चितपणे आहे की रिजेक्शन सिंगल खोडमध्ये कमी निघाले. हां, या प्रवीण बाबा व्हरायटीत सिंगल खोडमध्ये कमीत कमी रिजेक्शन निघालेलं जाणवलं. अच्छा. हे नक्की तुमच्या लक्षात येतं आहे की प्रवीण एक खोड तंत्रज्ञान आणि त्याच्यामध्ये ही प्रवीण भगवा व्हरायटी जी आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला एकतर मालाची सेटिंगपासून त्या क्वालिटी पॅरामीटर जे आहेत त्याच्यामध्ये साईज, कलर, वजन आणि निश्चितपणे शेवटचं रिजेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी व्यापारी तत्वावरती निघत आहेत. व्यापारी तत्वावरती निघत आहेत. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे? व्यापारी ह्या प्रवीण बाबा एक सिंगल खोड तंत्रज्ञानाला हा माल म्हणजे त्यांना अतिशय चांगला क्वालिटीचा वाटला आणि ह्या व्हरायटीवरती आपण आज हार्वेस्टिंगचं काम आहे, तर ह्या व्हरायटीवरतीच आपण दुसरं नवीन लागवड बी प्रवीण बाबा केलेली आहे 1500 रुपये. अच्छा. म्हणजे ही मला ही पद्धत सगळ्यात योग्य, अतिशय चांगली वाटते. आज या बागेला तसं पंढरपूर तालुक्यातील प्रगतिशील अभ्यासक ज्यांची वेगवेगळ्या पिकांमध्ये एक्सपर्टीज आहे, असे आमचे मित्र आदरणीय भारतभाऊ रानरुई साहेब हे प्लॉटमध्ये आलेले आहेत. आपण त्यांनाही त्यांच्या शब्दामध्ये प्लॉट पाहिल्यानंतर एक खोड तंत्रज्ञानाचं त्यांचं काय मत आहे ते विचारूया. भाऊ, काय वाटलं तुम्हाला? 21 महिन्यामध्ये माल खूप चांगला निघालेला आहे. कुठेही त्याच्यामध्ये डिस्टर्ब झालेला किंवा खराब झालेला असं दिसलं नाही. हवा चांगली खेळते आणि पानांचं लस्तर, मालाचं लस्तर पण चांगलं आहे आणि त्याच्या वयाच्या मानाने अतिशय सुंदर माल निघाला. आणि सगळ्यात म्हणजे 13 टनामध्ये 150 किलो रिजेक्ट माल. एक म्हणजे तो थोडासा थ्रिप वगैरे चाटलेला असेल किंवा जखमा झालेल्या असतील काठ्याने, असे फक्त 150 किलो निघाला.
त्यामुळे हे तंत्रज्ञान अतिशय चांगलं आहे, शेतकऱ्यांनी वापरायला हरकत नाही. म्हणजे एकतर सूर्यप्रकाश, मोकळी हवा, छाटणीचं एक तत्व आणि याच्याशिवाय प्रामुख्यानं कमीत कमी उत्पादन खर्च, म्हणजे फवारण्याही याच्यामध्ये कमी झालेले आहेत. याच्याशिवाय प्रामुख्यानं अगदी विशेष कोणत्याही संजीवकाचा वापर केलेला नाही. आणि मग या सगळ्यामध्ये शेतकऱ्याला ज्या प्रामुख्यानं बाबी निश्चितपणे भेडसावतात, ज्या कीड रोगांच्या समस्या असतील किंवा उत्पादनाचा खर्च जो वेगवेगळ्या अँगलने वाढत असतो, तो वाढता आज या एक खोड तंत्रज्ञानामध्ये आपल्याला हा खर्च सीमित करून शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि श्रम हे वाचून ताण कमी निघून उत्पादन क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं निघालेलं आहे असं एकंदरीत जाणवलं. तुमचं मत आहे ह्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? हो, ह्या व्हरायटी प्रवीण भागवा एक खोड तंत्रज्ञानाला खर्चही कमी, वेळही कमी आणि छाटणीचा वगैरे सगळाच खर्च कमी येतो. आता आम्ही कमीत कमी 21 ते 22 फवारण्या आतापर्यंत 6 महिन्यात झालेल्या आहेत. तरी त्याला कुठलं टॉनिक वगैरे, पेजार वगैरे काय फवारणी केलेली नाही. पेजार, टॉनिक काय फवारणी केलेली नाही आतापर्यंत. 21 फवारण्या फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या आहेत आणि कोणतंही लिक्विड नाही. 21 फवारण्यामध्ये विशेष कोणतंही टॉनिक, संजीवक न फवारता जनरल जी बुरशीनाशक आहेत ती फवारून तुम्हाला रिझल्ट मिळाले. आणि माल गेल्यानंतर झाडाचं तुम्हाला जे काही स्ट्रक्चर दिसतंय किंवा झाडावरती ताण वगैरे असं काही जाणवतोय? आम्हाला आता हे आमचे 800 रोप आहेत. ह्या 800 रोपात आम्हाला एक एवढा माल असून एवढं सेटिंग, एवढं हार्वेस्टिंग करताना एक सुद्धा आम्हाला कुठेही झाड ट्रेसमध्ये गेलेलं दिसलं नाही. पूर्ण झाड बघा तुम्ही, प्रत्येक झाडाला अजून सुद्धा म्हणजे एवढा माल आहे तरी सुद्धा ह्याला प्रत्येक फांदीला नव्हती चालू आहे. म्हणजे इतकं स्टोरेज आहे अजून सुद्धा झाडात. सगळ्या आम्हाला ही पद्धत योग्य वाटते. ओके, धन्यवाद. तुम्ही शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल? शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आता नवीन पिढीने म्हणजे बऱ्यापैकी ही पद्धत अवलंबली. प्रवीण भागवा एक खोड तंत्रज्ञान ही पद्धत अवलंबायला हवी. धन्यवाद. करमाळा तालुका कंधार येथील चेतन मोरे यांच्या एक खोड बागेचं हार्वेस्टिंग चालू आहे. हार्वेस्टिंग आजपासून सुरू झालं आहे आणि जे माल घेतलेले व्यापारी आहेत ते कांबळेसाठी त्यांचं मत जाणून घेऊया. आता तुम्ही जो माल भरताय त्याची साईज किती आहे? 400 ते 500 पर्यंत साईज आहे. सरासरी 500 पर्यंत साईज आहे. 500 पर्यंत साईज आहे. त्यात निघते किती निघते? एक 3-4% निघते. याच्यावरती नाही. साधारणपणे 100 किलोसाठी किंवा टनापाठी मागे 3 ते 4 कॅरेट एका टनापाठी मागे. म्हणजे आता तुम्ही काल किती टन माल सोडला आहे आपला? 5 टनावर काल किती निघाली? 7 कॅरेट निघाले. आणि आज किती निघेल माल तुम्हाला अंदाज किती वाटतंय? आज पण जवळजवळ 6 साधारणपणे आपण 15 किलोचा फूट तुम्हाला नेहमीच्या प्लॉटपेक्षा कमी जाणवते. साईज पण चांगली जाणवते. आणि दर काय दिलाय तुम्ही या मागेला? तर सकट मला वाटतं काहीतरी 145 रुपये दर. एकंदरीत तुम्ही माल घेताना पुढे तुम्हाला व्यापार करायचा, तुम्ही समाधानी आहात? शेतकऱ्यांनाही दर चांगला देऊ शकलाय, तुमच्याही व्यापारामध्ये पैसे या मालाचे मिळतील हे नक्की साध्य होते. धन्यवाद.